काय त्यात पुष्टी होते का? अंतिम आहे माऊली माझ्याकडे. मला वाटतं जाधवाड नावाचं केस आहे. मी स्वतः PIला सांगितलंय. कोणी खालचा कर्मचारी आहे त्यांनी ते नाटक केलं. तर बीडसांगवी या गावचे ती माझ्याकडे आली. माझा PI माझं DYSP दोघे जण गेले. जे कोणी ह्यांनी अशा प्रकारचं पसरवले त्याच्यावरती ऍक्शन. थँक्यू अण्णा. कानप नावाचे जे PI त्यांना प्रेशर केलं की तुम्ही ह्यांचे नावं घ्यायचे नाही दुसऱ्याचे घ्या. ते म्हणला मी असलं पाप करणार नाही. मग म्हणले तू इथून निघून जातो. बिचारा बदली करून आता धाराशिव जिल्ह्यामध्ये गेला. अण्णा बीड मधल्या 13 सरपंचाचं सदस्य एकट्या जिल्ह्यातच नाही सगळीकडेच होतात. ते जे वेळेच्या प्रमाणपत्र देत नाही का त्यांना तारखा दिलेल्या आहेत सरकारने. कायदा बनवतात. चेतना कळसेपासून संतोष देशमुख पर्यंत आणि हा आता मी सांगितलेला मुंडे अजून तर त्याचा काहीच नाहीये. या सगळ्या पीडितांच्या कुटुंबियांची भेट घेणार असं म्हणाल होतं. हे योजना भ्रष्ट नाही चुकीची नाही म्हणत आम्ही. योजना चांगली परंतु त्या योजनेच्या लॅक्युनाचा गैरफायदा घेऊ. मला असं कळलंय की समितीने 350 कोटी रुपये काहीतरी भ्रष्टाचार दाखवलाय. समिती मुख्यमंत्र्यांना मी विनंती केलेली आहे की स्वतंत्र समिती नेमा. 350 कोटी नाही हे 5000 कोटीचा घोटाळा निघेल. 5000 कोटीचा. आणि ही योजना बंद करावी का? अजिबात नाही. शेतकऱ्यांसाठी ही योजना चांगली आहे. फक्त याच्यामधले जे दलाल गुंडे माफिया आणि बुद्धिवान प्राणी जे चुकीच्या पद्धतीने विमा भरतात यांच्यावरती संघटित गुन्हेगारी अंतर्गत को अंतर्गत गुन्हे दाखल करावेत. कारण ते सेम लोक एकच आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पीक विमा भरणारी ही गँग आहे. ही टोळी आहे. या टोळीला को अंतर्गत कारवाई झाली पाहिजे असं माझं मत नाही. परंतु या सगळ्या व्हिडिओतून आता स्पष्ट होत आहे की जे करताना ते मी नाही त्यातलीच म्हणता ना. मी नाही मी नव्हेच अमक टमक तो मी नव्हेच एक पात्री होता ना. तसं तो मी नव्हेच म्हणणारच. पण तो मी नव्हेच तर हा मी आहेच हे तुम्हाला दिसलं ना. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची गुंजाईश नाही. मी जे म्हणलो होतो त्याला पुष्टी मिळालेली आहे. आणि हे सगळेच्या सगळे आरोपी आता फिक्स ठरलेले आहेत. अजून सुद्धा बरेच आरोपी आहेत हे सोटमुळं सापडलेली आहेत. आगंतुक मुळं अजून राहिलेली आहेत. त्या आगंतुक मुळांचा सुद्धा बंदोबस्त व्हावा अशा प्रकारचे. आगंतुक मूळ नेमकं कोण अण्णा? आगंतुक मूळ कोण नेमकं? आगंतुक मूळ नाही आगंतुक मुळं. रीतसर नावं आम्ही SITला देऊ. नावं दिल्याच्या नंतर SIT तुम्हाला सांगेल. असे काही आणखी व्हिडिओ जे आहे ते समोर येत. महाजनांवर कारवाई होईल अशी मागणी होती. यामध्ये स्पष्टपणे PI पाटील या बैठकीला उपस्थित असले. माझं मत आहे PI पाटीलला आरोपी केलं पाहिजे. या प्रकारामधला महाजन सस्पेंड झाले पाहिजे. आणि जे गरजे ज्यांची जे खासदाराबद्दल ज्यांनी ट्विट केलं होतं अतिशय चुकीचं त्या गरजेंना सस्पेंड करून त्यांना पुण्याला न पाठवता जे पुण्याला घेतलेलं आहे त्याच्याऐवजी त्यांना गडचिरोली किंवा चंद्रपूरला पाठवलं पाहिजे. हे एवढाच प्रताप नाहीये. गरजेचे अनेक प्रताप त्या ठिकाणी आता पुढे येत आहे. आणि ते सगळे प्रताप आम्ही राजेश पाटलांवरती गुन्हा जो आहे तो दाखल झाला पाहिजे का? काय PI जे आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल अजून झालेला नाही. मी काय म्हणतो आता सह आरोपी म्हणून त्यांना घेण्यास बिलकुल हरकत नाही. हे पहिले मी मागणी केली होती आणि आताही मागणी करतो की पाटीलला सह आरोपी केला पाहिजे. म्हणजे 7-8 झालेत. आता 9वा उचलून त्याच्यात हा टाकला पाहिजे. ज्या पद्धतीनं